जीवनात काहीतरी मिळवण्यासाठी कायम हुशारीनं काम केलं पाहिजे असं म्हटलं जातं आहे. पण कधी-कधी मूर्ख बनूनसुद्धा आपण बरंच काही मिळवू शकतो आहे. तर मूर्ख बनायचं म्हणजे काय करायचं? तर लोकांच्या नजरेत आपण मूर्ख आहोत हे जरी वाटलं तरी चालेल, पण त्या मूर्खपणात आपली हुशारी असली पाहिजे. कसं ते तुम्हाला सांगते. एक गोष्ट आहे, दोघी बहिणी असतात, की ज्यांचे नवरे खूप कंजूस असतात. ते त्या दोघींना पैसे देत नसतात आणि त्या दोघींना फिरायला जायचं असतं. तर फिरायला जायचं आहे म्हटल्यावर पैसे साठवायचं आपण, असं त्या दोघी ठरवतात. बरं त्या गृहिणी असतात. मग नवरे तर पैसे देत नाहीत. मग त्या ठरवतात, की चोरून पैसे जरी घेतले तर आपल्या नवऱ्याला कळतात ते. तर आपण काय करायचं? त्या दोघी आपापल्या नवऱ्यांना सांगतात, की आम्ही प्रवचनाला गेलेलो होतो आणि तिथं जे होते गुरु त्यांनी सांगितलेलं आहे, बाबांनी सांगितलेलं आहे, की जी बाई नवऱ्याच्या खिशातले पैसे घेते ती त्या बाईला नरकात जावं लागते. तर मी तर आजपासून मी काय बाबा हे करणार नाही. पैसे तर काय घेणार नाही चोरून. नवऱ्यांना आनंद होतोय. तर त्यांनी तरी पण 7-8 दिवस असं लक्ष ठेवून राहतात दोघंही, की बाबा ही घेते काय पैसे. ते 7-8 दिवस अजिबात त्या पैशांना हात लावत नाहीत. आणि मग त्यांच्या लक्षात येते, की नाही ही बायको खरोखरच आपले पैसे घेत नाही आहे. तर एक काय करतोय मित्रांमध्ये वगैरे बोलतोय, की माझ्या बायकोनं कुठेतरी प्रवचन ऐकलंय, मूर्ख बाई आता कधीही माझ्या खिशाला हात लावणार नाही, असं तो बोलतोय. नवऱ्याच्या नजरेत जरी ती मूर्ख असेल, तरीसुद्धा तिनं हुशारीनं काम करायचं ठरवले. ती 8-10 दिवसानंतर अगदी त्याच्या खिशातल्या गठ्ठ्यामधले अगदी थोडे पैसे काढून घ्यायला 50-100 असे काढून घ्यायला सुरुवात करते. ज्यावेळेला त्यानं 7-8 दिवस लक्ष दिलेलं असते, त्यावेळेला तिनं काहीच न घेतल्यामुळं त्याच्यात थोडे पैसे काढून घेतलेले त्याच्या लक्षात येत नाहीत. तिकडं दुसरी बहीण पण तेच करायला लागतं. दोघांच्याही लक्षात येत नाही, की आपली बायको रोज थोडे पैसे त्यातले काढून घेते. आणि मग हे असं करत दोघींजवळ खूप सारे पैसे साठतात. पण हे लक्षात येत नाही नवऱ्यांच्या, की म्हणजे माझी बायको इतके दिवस पैसे काढून घेते. मग एक दिवस असं होतंय, की एक बहीण काय करता, एकदम जास्त गठ्ठा दिसल्यानंतर त्यातले इतके दिवस तर कळले नाही, पण एकदम सारे पैसे घेऊया म्हणून तिला हाव होतं आणि ती खूप जास्त पैसे काढून घेते. आणि त्यावेळेला एकदम जास्त घेतल्यामुळे नवऱ्याच्या ते लक्षात येतात. मग ही एक मात्र आहे त्या पद्धतीनं 50-100 या पद्धतीनंच पैसे काढून घेतात. पण हिनं एकदम काढून घेतल्यामुळं लक्षात येते आणि त्याच्यानंतर तिचा नवरा तिच्यावर वॉच ठेवून राहतो आणि तिला परत पैसे मिळत नाहीत. आणि हिचे मात्र तिच्यात थोडे पैसे साठवून तिनं जे एकदाच घेतली त्याच्या दुप्पट पैसे हिच्याकडे साठलेले असतात. म्हणजे काय, तर आपण ज्या वेळेला एखाद्याला मूर्ख बनवतोय आणि म्हणजे आपण खरंच मूर्ख बनायचं नसतंय. पण त्याच्या नजरेत जरी आपण मूर्ख असलो, तरी त्यात हुशारी दाखवून आपण यश मिळवायचं असतंय. बरं एखादी गोष्ट आपल्याला मिळायला लागल्या, तर तिथं खूप हाव करणं ही सुद्धा गोष्ट आपल्याला घातक असते, हे दुसऱ्या बहिणीवरनं समजून घ्यायचं. त्यामुळं जे मिळतंय त्याच्यात आपण हुशारीनं तेच हे करत राहायचं. हव्यासा पोटी एकदम जर आपण काहीतरी गोळा करायला गेलो, तर आपण गोत्यात येणार हे पण लक्षात ठेवायचं. तर त्यामुळं लोकांच्या नजरेत जरी मूर्ख बनलो आपण, तरी काही हरकत नाही. पण मूर्खपणात सुद्धा आपली हुशारी टिकून राहिली पाहिजे, ही गोष्ट महत्त्वाची. त्या मूर्खपणात सुद्धा आपण खूप काही मिळवू शकतो. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.